आप देख रहे हैं भवानी टाइम्स। जिला परिषद गोंदिया में शिक्षा विभाग के अंतर्गत 7 अप्रैल 2025 को एक महत्वपूर्ण बैठक का आयोजन किया गया। इस बैठक की अध्यक्षता जिला परिषद के उपाध्यक्ष माननीय सुरेश जी हर्षे द्वारा की गई। बैठक का मुख्य उद्देश्य शिक्षा क्षेत्र में कार्यरत विभिन्न श्रेणियों के शिक्षकों जैसे कि स्वयं सेवक शिक्षक, घड़ियाली तासिका शिक्षक तथा ओबीसी वर्ग के शिक्षकों के निर्धारण से संबंधित विषयों पर विस्तार पूर्वक चर्चा करना था। इस बैठक में 300 स्वयं सेवक शिक्षक, घड़ियाली तासिका शिक्षक और ओबीसी शिक्षक कैसे लिए जा सकते हैं, इस विषय पर चर्चा की गई। बैठक में पारदर्शिता, गुणवत्ता सुधार तथा शिक्षकों के हितों की रक्षा हेतु ठोस निर्णय लिए जाने की संभावनाएं जताई गईं। तुमची आजची जी बैठक होती ती कुठल्या विषयावर होती? पहिला विषयामध्ये काय काय पहिला विषय तर आपण सत्र सुरू होताना स्वयंसेवक किती घेता येतील, आपल्याला प्रोव्हिजन आपला जिल्हा निधीमध्ये किती आहे, आपण 15 वित्तामध्ये किती घेता येतील, हा एक पहिला विषय होता। त्याच्यामध्ये आपण मागच्या वर्षी 75 स्वयंसेवक घेतले, यंदा कमीत कमी आपण 300 स्वयंसेवक घेता यावं याकरिता आजच्या सभेमध्ये आपण मुद्दा उपस्थित केला। कौशल्य विकास अंतर्गत 11 महिन्याकरिता जे स्वयंसेवक अंदाजे 165 स्वयंसेवक ज्यांना 5 महिने मुदतवाढ मिळाली त्यांना आपण आता सेवेमध्ये न समावता आपण 1 जुलैपासून त्यांना रुजू करणार आहोत। म्हणजे 300 आणि 165 म्हणजे 465 झाली। घड्याळ तासिकेला 125, 465 आणि 125 तुमचे पौने 500 झाली। आणि पुन्हा आपल्याला काही सवक शिक्षकाची इथून तिथून काही आपली तरतूद करून 5 ते 600 एकूण म्हणजे सर्व योजनेनिहाय शिक्षक कसे देता येतील। आणि पवित्र पोर्टल सुरू होत आहे। आपण आताच जिल्हा परिषदेला बिंदू नामावली अपलोड केली, ज्याच्यामध्ये आंतरजिल्हा बदली अंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये ओबीसी शिक्षक कसे घेता येतील, इतर शिक्षक कसे येतील। म्हणजे प्रत्येक वेळी आपली बिंदू नामावली न झाल्यामुळे आणि वेळी न झाल्यामुळे आणि उशीर झाल्यामुळे शिक्षक जायचे परंतु कमी प्रमाणात यायचे, परंतु आपली बिंदू नामावली वेळीच अपलोड झाल्यामुळे आणि 1 ऑगस्ट पर्यंत आपली 1 ऑगस्ट 2025 पर्यंत आपली बिंदू नामावली म्हणजे भविष्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत जे शिक्षक रिटायर होणार आहेत त्याचे पण शिक्षकाला आपण गृहीत धरून एक बिंदू नामावली तयार केली। त्याच्यामुळे त्याचा पण फायदा आपल्याला मिळेल। आणि पवित्र पोर्टलनी गव्हर्नमेंट आता सुरू केलेलं आहे। पवित्र पोर्टल 4-8 दिवसामध्ये सुरू होणार आहे। त्याच्या माध्यमातून पण आपल्याला 1-2 महिन्याच्या आतमध्ये शिक्षक मिळतील आणि त्याच्यापासून आपल्या जिल्ह्याला चांगली शिक्षण व्यवस्था कशी मिळेल, हा एक पहिला मुद्दा होता। दुसरा मुद्दा होता की आपला सर्व मुख्याध्यापकांना खाजगी शाळेप्रमाणेच आपण जिल्हा परिषद शाळेच्या पण मुख्याध्यापकाला आपण एक तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या मुख्याध्यापकाला बोलावणार आहोत आणि त्याचा एक मोठा मेळावा जिल्हा स्तरावर घेण्याच्या तयारीमध्ये आपण आहोत। आणि मुख्याध्यापकांना आपण कसं चांगलं CBSE पॅटर्न आहे, आपण आता आपले काही शिक्षक सिंगापूरला प्रशिक्षणाकरिता गेले, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याला मेळावा कसा घेता येईल आणि बाकी शिक्षकाला कशा पद्धतीनं सिंगापूर इतर याच्यामध्ये प्रशिक्षण देण्यात येतो आणि त्याप्रमाणे तिथं जी शिक्षण प्रणाली सुरू आहे ती प्रशिक्षण प्रणाली आपण इथं पण आपल्या जिल्ह्यात राबवावी याकरिता सर्व 8ही तालुक्यामध्ये आपण प्रशिक्षण कसं घेता येईल त्या प्रशिक्षित शिक्षकाच्या माध्यमातून हा पण आपण त्याच्याबद्दल सुचविला। त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेमध्ये जाऊन व्हिजिट जास्तीत जास्त वाढवावी, आपली पटसंख्या कशी वाढवता येईल आणि जिल्हा परिषदेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावं याकरिता आपण सर्वप्रथम शिक्षकाची संख्या वाढवणं हा आमचा लक्ष्य होता आणि त्याचा आपण आज नियोजन केलं। खाजगी शाळेच्या बद्दल ज्या तक्रारी उद्भवतात
उठलं सुटलं की जिल्हा परिषदेला न्यायालयीन प्रक्रियेला तोंड द्यावा लागतो. त्याच्याबद्दल पण आपण एक निर्णय घेतला की कुठलाही एखादं भरती प्रक्रिया करायची असेल तर पदमान्यता करताना पहिल्यांदा त्याचं शेड्यूल धर्मादाय आयुक्तांनी मंजूर केलेलं त्या संस्थेचं शेड्यूल आणि हयात असलेले सदस्य यांची आपण शहानिशा करून आणि ठरावाची शहानिशा करून मध्ये मोठ्या तक्रारी उद्भवतात का मेलेल्या सदस्याच्या ऐवजी धर्मादाय आयुक्त मध्ये दुसऱ्यांचे चेंज रिपोर्ट न करता त्याच सदस्यांच्या नावावर सदस्य मरूनही गेल्यानंतर तेच असतात आणि ते न्यायालयीन प्रकरण होतात. तर याच्यामुळे पण आपला जिल्हा परिषदेला फटका बसतो. तर याचे पारदर्शकतेप्रमाणे पण भरती प्रक्रिया होवी खाजगी संस्थेची. ते अधिकार जरी संस्थेला असले तर संस्थेने करावं, आमचं त्याच्यामध्ये नाही. परंतु त्या भरती प्रक्रिया करतात आणि जिल्हा परिषदेला भुगतान बघावं लागतं, तर ही पाडी येऊ नये. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य, जनप्रतिनिधी आणि सामान्य माणसाच्या एखादी तक्रारी शिक्षणाची असतील तर त्या वेळी कशा लागतील याकरिता आपण एक ई ऑफिस आहे आपला. ई ऑफिसच्या माध्यमातून पंचायत समिती स्तरावरून पूर्ण तक्रारीचं निराकरण 7 दिवसाच्या आतमध्ये व्हावं आणि प्रत्येक सभेला प्राप्त तक्रारी, निर्णयात काढलेल्या तक्रारी याची आढावा सभेला माहिती द्यावं अशी पण आपण सूचना केली. काही रिटायरमेंट कर्मचारी आहेत, काही कार्यरत कर्मचारी आहेत, यांच्या पण नेहमी तक्रारी असतात का बुवा मी एखादं मेडिकल रजा असेल किंवा एखादी ग्रॅज्युएटी असेल किंवा एखादं कुठलंही प्रकरण असलं तर वेळी होत नाही आणि इथं शिक्षक त्याच मागण्याकरिता येत राहतात. तर त्या वेळी निकाली काढावं जेणेकरून शिक्षक इथं आपल्या कामाकरिता येणं जाणं कमी प्रमाणात होईल आणि शिक्षणावर त्यांच्या मुलांवर भर पडेल. याकरिता त्याच्या पण आपण प्रत्येक सभेला किती प्रकरणं प्रत्येक पंचायत समितीतून प्राप्त झाली देयकाची, त्याच्यामधून किती काढलं, जे होत नसेल तर कारण काय, म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला वाटलं की ये नाही करणार 15 दिन तर त्याला बाजूला ठेवा नंतर पाहून घेऊ, अशातलं प्रकरण होणार नाही. आणि पारदर्शकतेनं सर्वाला, सामान्य जनता असो, सामान्य एखादा कर्मचारी असो, अधिकारी असो किंवा एखादा कुठलाही राजकारणी असो, त्याला पण ज्याप्रमाणे न्याय मिळतो त्याप्रमाणे सामान्य जनतेला न्याय मिळावं आणि गुणवत्ता कशी राखता येईल याकरिता आपण प्रत्येक आठवड्याला एक नोटबुकवर आपण घटक चाचणी ज्याप्रमाणे म्हणतो अशी घ्यावी याबाबत आपण सर्व सूचना दिल्या आणि त्याप्रमाणे त्यांनी सर्व गट शिक्षण अधिकारी यांनी सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून एक निर्णय केला आणि पुढच्या सभेला याचा आउटपुट काय असेल हा सर्व कळेल. कारण की आपण पुढच्या सभेला काही विषय परमानंट ठेवले का याचा आढावा घेणे, तर त्यांना त्या योजनेच्या ज्या संदर्भात आपण सूचना दिल्या त्याचा आढावा घेताना त्यांना जवाब सवाल द्यावं लागेल आणि याचा फायदा सामान्य जनतेला आणि विद्यार्थ्यांना पण होईल. एवढंच आजच्या प्रसंगी चांगले याच्यासारखी अनेक निर्णय महत्वपूर्ण घेतली. आपण वाजागाजा झालं पाहिजे, एवढे शिक्षक आपली जिल्हा परिषद घेत आहे याबाबत आपण अध्यक्ष महोदयाच्या मार्गदर्शनामध्ये काम करतो. आपण अध्यक्ष महोदयाला विचारून एक चांगली तारीख काढू आणि त्या तारखेला आपण प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपण नवीन स्वयंसेवक कसे घेता येतील याबद्दल पण आपण निर्णय करणार आहोत. सर्व सभापती असणार, त्याच्यामध्ये 53 जिल्हा परिषद सदस्य असणार आणि एक चांगलं जिल्ह्यामध्ये वातावरण शिक्षणाच्या बद्दल कसं निर्माण होईल याकरिता आपण सर्व प्रयत्न करू. स्वयंसेवक जे आहे त्यांचं काम काय असणार? स्वयंसेवकाचं काम म्हणजे शिक्षित त्याचे क्वालिफिकेशन असणं पहिल्यांदा अत्यंत आवश्यक आहे. कुठल्याही व्यक्तीला स्वयंसेवक मधून घेता येणार नाही. एखादा पहिली दुसरी असलं त्या कॅटेगरीनं, आपलं 5वी 7वी असलं त्या एज्युकेशन त्याच्या याच्याप्रमाणे असेल आणि त्यांना घेतल्याच्या नंतर त्यांचं शिक्षणाचं अध्यापन असणं, शिक्षण शिकवणं हे सर्व त्याचे जे नियमित शिक्षकाचे आहेत ते त्यांचे पण असेल. आणि स्वयंसेवक गावचा असल्यामुळे त्याला एवढं असते का माझा भाऊ शिकते, माझा मुलगा शिकते, माझा काके भाऊ शिकते आणि त्याला पण असं वाटते का मी या गावचा तर काही चांगलं केलं पाहिजे, म्हणून ते पण धाडसीनं एक शिकवण्यामध्ये अग्रसर असतात आणि चांगलं रिझल्ट
आपण येत्या 2 वर्षापासून आपण स्वयंसेवक घेतला, त्याच्यामधून चांगली एक शिक्षा मिळते स्वयंसेवकापासून. गावचा असल्यामुळे केव्हाही वारंवार मार्गदर्शन पण करतो आणि प्रत्येक कार्यामध्ये अग्रेसर असतो. एक प्रश्न आला होता, धराडी तासिका शिक्षक संघ आहे ते शिकवत असताना ते 2024 मध्ये जे GR निघाला आहे त्या GR नुसार त्यांना मानधन मिळत नाही, असा प्रश्न उठला होता मला. बघा, शासन GR काढतो हा शासनाचं काम आहे. जिल्हा परिषदेने निर्णय करणं हे स्थानिक स्वराज्य संस्था आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे निर्णय वेगळे असतात. जरी आम्ही जिल्हा निधीमधून कुठलाही निधी देत असू तर त्याला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने ठरवलेला हा निर्णय हा जिल्हा निधीला लागू होतो. आणि राज्य सरकारपासून जी एखादी निधी असेल तो राज्य सरकारला नियम लागू होतो. आणि राज्य सरकारने त्यांच्या परिस्थितीप्रमाणे मुंबई, दिल्ली, कलकत्ता याप्रमाणे काढलं असेल तर तो त्यांच्या लेवलनं चांगला आहे. परंतु स्थानिक परिस्थिती बघता स्थानिक जिल्हा निधीची आर्थिक स्थिती ह्या बघून सर्व जिल्हा परिषद निर्णय घेत असतात. आणि जिल्ह्यामध्ये जिल्हा निधीचा निर्णय करण्याचा अधिकार हा जिल्हा परिषदेचा आहे. आणि आपण त्याच्यामध्ये त्यांना घड्याळ तासिकाचा अर्थ असा झाला का आपल्याला 1 तासाची आवश्यकता असेल तर त्याप्रमाणे काम करून घेऊ, 2 तासाची असेल 2 तासाच्या, म्हणजे तासिकेच्या हिशोबाने ठेवतो. तर गव्हर्नमेंटने ठरवून दिलं, हा राज्य शासनाचे काही हेड आहेत त्याच्यामध्ये देतात ते. आपण जिल्हा निधीमध्ये हा करणं थोडंसं आपल्याला अवघड जाईल. कारण की जिल्हा निधी म्हटलं तर हा फक्त काही एक सोर्स नाही आहे. जिल्हा निधीमध्ये फक्त आपल्या व्याजाच्या रकमा इकडून तिकडून 2-4 रुपये आले, त्याच्यामध्ये थोडंफार 8-9 कोटीची ही जिल्हा निधी आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण जिल्हा आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण काम करतो, त्यामध्ये जिल्हा परिषदेला लागणारा खर्च पण त्याच्यामध्ये आहे. म्हणून हा शक्य नाही GR ला आपण जिल्हा परिषदेने अंमलबजावणी करणं.